गुरुची परीक्षा, गुरुचा आनंद. मी तुम्हाला एक लहानसा विषय सांगतो, चरित्र. बायांना आवडतो ना, सांगणार आहे, तुम्ही घाबरू नका, जाऊ नका. गेल्या तर मग मोठी उपाध आहे, पण आता बोलत नाही. एक वेळ धोका झाला तर हर वेळेस धोका नाही झाला पाहिजे, मेलाच नाही पाहिजे. ते लोक मोठी उपाध, नाही तर महाराजावर अशा लाथा पडती सांगता येत नाही. पण काही हरकत नाही, होणार गोष्ट चुकणार नाही. म्हणून हे माया म्हणजे कशी आहे, प्रेमाची आहे. हा प्रेमाचा नगर आहे, प्रेमाच्या साठी आपण इथे बांधलं गेलो. भजनात म्हणलाय, प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. ओ प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर की नदिया गहरी, प्रेम नगर की नदिया. ये माया की नदी कितनी गहरी है, आकार नहीं है इसका. ऐसे ऐसे अच्छे अच्छे आदमी को भुला देती है दादा. इस नदी में अपन डूब गया है. प्रेम नगर की नदिया गहरी, नदिया गहरी, नदिया गहरी, नदिया गहरी, नदिया गहरी. जो इस नदी में डूब गया, समझ जाना निकलता नहीं सज्जनों. उसको निकालने वाला ये कहे जिसका नाम है सदगुरु. प्रेम नगर की नदिया गहरी, प्रेम नगर की नदिया गहरी. जाके लोग डुबाना डुबाना, जाके लोग डुबाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. ओ प्रेम नगर नहीं जाना मुसाफिर, प्रेम नगर नहीं जाना. अशा या प्रेमाच्या नगरीमध्ये आम्ही तुम्ही सगळे फसले आहो ना. म्हणून देवाला भुलून जातो रे दादा. म्हणून यासाठी आया बहिणी, अरे आजचा दिवस जागृतीचा जागा, समजा, ओळखा. जागृत व्हा म्हणजे समजून जा का मनुष्य जन्म हा दुर्लभ भाग्यवान आहो आपण. का माणसाचा जन्म भेटला. माय बहिणी, का तुम्ही बाल बच्चे पोरं बारच करत राहा असं आहे का? हे ठेकेदारी आहे का? अरे बयाळा तेही करा, इकडे करा, काहीतरी करा. काही नको करा, संत संग करा, पुरवीचा दोरा उठले. म्हणून परमेश्वराची ही महिमा आगाध आहे. म्हणून या महिमेची महिमा पाहण्यासाठी एवढी मंडळी जमली. आणि असा देवाला म्हणायचं असेल, देवा आम्हाला असाच आनंद आहे ना. हा आनंद कुठे भेटणार नाही ते काला. आणि उद्याचा काला होणार आहे, त्या काल्याचा आनंद महिमा घ्या. अरे उद्या होणार गोपाल काला, अरे उद्या होणार गोपाल काला ग. आज आनंद आनंद, आज आनंद आनंद. उद्या होणार गोपाल काला, उद्या होणार गोपाल काला. आज आनंद आनंद. आले गावचे जन पाठ मागजन, आले गावचे जन
गावातली मंडळी आली, उद्या पाहुणे मंडळी येणार, माया बहिणी सगळे, बाल बच्चे, कुटुंब परिवार, तेंड्या सुदामा वाकड्या सगळे मंडळी येणार. अरे या गोकुळाला आपल्याला सजवायचं आहे आणि हा सिल्ली गाव हाच एक गोकुळ आहे. आले गावचे जन पाटील महाजन, आले पाटील महाजन, पाटील महाजन. अर्थ झालेत भक्त जनाला, अर्थ झालेत भक्त जनाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. उद्या होणार गोपाल झाला, उद्या होणार गोपाल झाला, आज आज आनंद आनंद. म्हणून भक्तीचा महिमा आहे. म्हणून सगळ्यांनी एक वेळ गजर करा, मारा हातावर हात, सावधान व्हा. सावधान म्हणजे उभे नको व्हा, ताडी वाजवा. म्हणा गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण राधा कृष्ण. हाताला थंडी झाली रे कृष्ण, हाताला बिमारी झाली रे कृष्ण, म्हणून काढी नाही वाजू रे कृष्ण, हाताला लखवा मारल रे कृष्ण. गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, म्हणा गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण राधा कृष्ण. अरे पुरुष मंडळी उठेला, अरे राधा कृष्ण राधा कृष्ण, ओ राधा कृष्ण राधा कृष्ण. बाया मंडळी म्हणा राधा कृष्ण राधा कृष्ण. फुकटचा भात भेटल रे कृष्ण, ओ गोपाल कृष्ण राधा कृष्ण, ओ गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण. संत शिरोमणी जगनाडे महाराज की, भागवत धर्म की, झोपणे वाल्यांची. म्हणून आता तुम्हाला एक छोटासा चरित्र सुरुवात करत आहे. सगळ्यांनी मोठ्या आनंदाने ऐका. वचित देवना तोते आजन, बोला तोते आजन, बोला तोते आजन, बोला. आन मन तुम्हाला पांडुरंगा, मन तुम्हाला पांडुरंगा, का चंपक नगरी, अगा राजा चंद्रधर, चंपक नगरी, देवा राजा चंद्रधर, चंपक नगरी, राधा चंद्रधर. हा चंपक नगरी, राधा चंद्रधर, चंपक नगरी, देवा राजा चंद्रधर, चंपक
हा सुखाचा संसार चाले बापा चंपक नावाच्या नगरीत राजा चंद्रधर राणीचे नाव सुदेवी. धन दर्वे पुष्कळ होता परंतु त्याच्या वंशात पुत्र नव्हता दादा. सुखाचा संसार चाले बापा सुखाचा संसार चाले बापा सुखाचा संसार चाले बापा काठी काजरे बोला सोते आचन काजरे बोला सोते चंपक नावाच्या नगरीत चंद्रधर नावाचे राजे होते. राणीचे नाव सुदेवी. गंधर्वाला कमी नव्हता परंतु देवाने संतती दिली नाही. रात्रंदिवस राणी म्हणायची महाराज लही केला दान लही केला मान पोटी नाही झाली संतान पती देवा. महाराज आम्हाला संतती का म्हणून होत नसेल. राजा म्हणत आहे राणी हवन केला पूजन केला साधू संतांची सेवा केली देवाच्या मनात नसेल पुत्र काय होऊ शकणार. अशा प्रमाणे काही दिवसाच्या नंतर भगवंतानी दया केली. पहिला तो गर्भ पोटी समावला पहिला तो गर्भ पोटी समावला करीने जाते वाला होते बापा करने जाते वाला हो होते बापा करने जाते वाला होते बापा करने जाते वाला हो. देवाच्या कृपेने पहिला गर्भ क्षमावला. राणीला खुशी साऱ्या नगरीला खुशी सगळा आनंद आनंद होऊ लागला. कोणाच्याही पोटी जरी संतान पहिली होत असेल सगळ्याला आनंद वाटतो. आमच्याही आई बापाला आनंद वाटला असेल रे बाबा. म्हणून हे आजचा विषय आहे आईची ममता आईचा प्रेम का. ज्याला आईचा प्रेम ओळखता आला त्याला देव ओळखता येईल. म्हणून आई बाप हे खरंच दैवत आहे. हे तीर्थ स्वरूप आहे. म्हणून आई सारखी ममता नाही आई सारखी जगामध्ये माया नाही रे. आईचा प्रेम महान आहे रे दादा. आईची भक्ती महान आहे. आणि त्या आईच्या प्रेमाला जरी कोणी जरी ठुकरवत असेल कोणी माय बापाला मारत असेल त्याच्यासारखा मूर्ख नाही. महान मूर्ख समजावं. त्या आई बापाच्या सेवेवर पंढरपूर बसला. पुंडलिकाने शिवा मात्या पित्याची केला देव विठेवर उभा राहिला दिवार. खूप कौतुक आलं त्या पांडुरंगाला. जिथे माय बापाची सेवा असतो तिथे म्हणजे देवही खुश होऊन जात. आज पंढरपूर बसला त्या माय बापाच्या सेवेवर. भगवंताने कृपा केली. 9 महिने 9 दिवस झाल्यावर एक दिवस डिलिव्हरीचा वेळ आला. राणी म्हणू लागली हे दासीन जा म्हणे राजाला सांग का डिलिव्हरी होणार आता. दासीन गेली राजाच्या वाड्याला न सांगू लागली समाचार त्याला. महाराज म्हणे डिलिव्हरी होण्याचा वेळ आहे. अरे तू जा म्हणे सुईला बोलावून. दासीने गेली सुईनी त्या वाड्याला आका मारे सुईन मातीला रे. हे सुईन माय काऊन बेटा का म्हणे दासी चला म्हणे राजवाड्यात चला. राणीला काही म्हणे डिलिव्हरी होण्याचा वेळ आहे. पहा हसत खुसत मोठ्या आनंदाने श्री माता धावत पडत आली. राणीच्या महालावर गेली चालून. थोड्या वेळात भगवंताने कृपा केली.
पाशी आला न जन्मता बरोबरी गा बाळ मरण पावला रे. जसा जन्मला तसा प्राण सोडलं त्याने. माईचं मन कसं लागणार, आईचं प्रेम काय रे दादा. पाहता बरोबर म्हणत आहे तेव्हा हे काय केलास रे म्हणे. कैलासपती घोड्यानाथा काय केला माझ्या दाता दयाला. खूप रडली त्या मुलाला पाहून. कशाला दिलास म्हणे माझ्या वंशात, कशाला दुःख दिलास रे म्हणे. माझा बाळ जन्मता बरोबर मारलास. खूप रडली माता माऊली. जन्म देवनिया काही नाही केला. जन्म देवनिया बापा काही नाही केला. जन्म देवनिया काही नाही केला. आईने 9 महिने पोटात ठेवले दादा. खूप दुःख भोगलं ते आईने, पण कौतुक पाहू दिला नाही. जन्मता बरोबर माझ्या बाळ मारलास. कैलासपती रात्रंदिवस तुझी सेवा करून माझ्याकडे कृपा दिला नाही. कोण्याच्या नामाची राधाडी पापीना कोण्याच्या नामाचे कोण्या जन्माचं पाप असेल. आपला पुत्र वाचवू शकली नाही, देवाने माझा बाळ वाचवलं नाही. किती साऱ्या नगरीला खुशी झाली असती, किती आनंद झाला असता. कोण्याच्या नामाची देवा झाली मी पापीना. कोण्याच्या नामाचे लाडक्या बाळाला बापा मोठ्यानी पाहिना. लाडक्या बाळाला देवा मोठ्यानी पाहिना. लाडक्या बाळा खूप रडली आई. साऱ्या नगरीला माहीत झाली मुलगा झाला, पण जन्मता बरोबर मरण पावला. राजालाही दुःख झालं, साऱ्या नगरीमध्ये अहंकार झाला. अरे देवा काय रे म्हणे, आमच्या राजाच्या पोट्याने एखादा तरी बाळ दे वंशात. वंशाच्या म्हणे दिवा जळणारा एखादा तरी पुत्र पाहिजे वंशाला. म्हणून म्हटलं का मग चाले चाले रे माझ्या राग माझ्या डोंगरी दिवाला चाले रे माझ्या राग माझ्या डोंगरी दिवाला. माझ्या डोंगरी दिवाला गो माझ्या डोंगरी दिवाला गो माझ्या डोंगरी दिवाला गो माझ्या डोंगरी दिवाला गो. अरे चाल रे माझ्या राघो माझ्या डोंगरी दिवाला गो चाल रे माझ्या राघो माझ्या डोंगरी दिवाला गो. देवा म्हणे काही नाही रे म्हणे. असे करताना बाबा
समजावला लोकांनी, अरे झाला तो झाला म्हणे, गेला, काय करायचा, तो आपला नाही, आपला नव्हता. या मुलाची सती गती केला, खूप नाराजी, साऱ्या नगरीमध्ये उदासी. असे काही दिवस गेल्याच्या नंतर देवाने आणखी कृपा केलं. दुसरा तो गर्भपोटी समावला, न करणे होते बापा त्या देवाला. देवा, अरे या वेळेस तरी म्हणे सुखाचा म्हणे जन्म दे माझ्या बाळाला, मला आनंद घेऊ दे, मला पाळणे गाऊ दे, माझ्या मुलाचं कौतुक पाहू दे. यावेळेस दुसऱ्याच्या वेळेस 9 महिने 9 दिवस झालं. डिलेव्हरीच्या वेळाला सुईन माता आली. थोड्या वेळामध्ये दुसरा गर्भ जन्मासी आला, बाळ जन्मासी आला. दुसरा बाळ तोही तसाच मरण पावला. काना दे कराची माय करे हाय हाय. काही पुत्र नेलास रे म्हणे कैलासपती, रात्रंदिवस तुझी सेवा करून काही फायदा केला नाही. अरे कैलासीच्या नाथा, देवा कैलासपती, माझ्या दुसराही बाळ मारलास, तुझी सेवा करून काही फायदा नाही झाला रे देवा. कैलासीच्या नाथा, पुण्यात शंकरा, कैलासीच्या पोटात ठेवला, कुणाची माय माऊली, आम्हा तुम्हाला आईने आपल्या पोटात ठेवलं. दादा, खूप दुःख भोगलं त्या मायनी, खूप सेवा केलं मायनी त्या. तेव्हा म्हणे काही नाही केला रे म्हणे, रे पोटात ठेवला. तुझ्यासाठी बाळा दुःख मी भोगना, जेव्हा हा जन्म बरोबर नाही भेटणार, या मायने आम्हाला आपल्या पोटात 9 महिने ठेवलं. माय बापाच्या रजबीजाने हा 3.5 हाताचा शरीर, 7 धातूचा शरीर हा बनवलेला रे दादा. म्हणून आईची महिमा आगाध आहे. मोठे निपाही अरे लाडक्या बाळाला, मोठे निपाही देवा लाडक्या बाळाला, मोठे निपाही लाडक्या बाळाला. खूप रडली आई, खूप रडला राजा, खूप रडली त्या गावची प्रजा. पण देवाने नाही केलं बरं. दुसऱ्या मुलाची लाश दफन केली. 2 पुत्र झाडाला मातीच, दया नाही आणि कैलासपती नाड. दया नाही आली देवा. काय करू म्हणे तुझी भक्ती करून, काय करू म्हणे तुझी पूजा करून. भक्तिभाव सोडलं. पण देवाला करायचं होतं. पहा, काही दिवसाच्या नंतर 3रा गर्भ पोटी समावला.
न करणे होते बापा त्या दिवाला. तिसऱ्याच्या वेळेत काही खुशी नव्हती, कारण का तेव्हा माझे दोन पुत्र नेलास, अरे याला का ठेवणार आहेस तू. पण सर्व परजेने म्हटलं, आई जो कर्मात होता तो झाला असेल, काही सगळेच नाही मरणार. असे करता बाबा रे तिसऱ्या गर्भाला 9 महिने 9 दिवस झाले आणि डिलिव्हरीच्या वेळाला त्यावेळेस दाशीन मातेने स्वीन मातेला बोलावून आणलं. देवाची कृपा झाली. थोड्या वेळामध्ये तिसरा बाळ जन्माची आला. तिसरा बाळ तोही तसाच मरण पावला. खूप रडली आई. तेव्हा म्हणे आता नको देवरे, म्हणे मला पुढं फार नको पाहिजे मला संतान. तिसऱ्या बाळाला संपावण न माता करे रोदन तिवार. तिसऱ्या बाळाची लाश दफन केली. खूप रडली आई. आता नको पाहिजे म्हणे मला पोरं बार, मला राहू दे म्हणे तशीच. आणि तुझी आजपासून म्हणे भक्ती पूजा पाठ सगळं म्हणे आम्ही सोडलं. असे करत नाही सारी नगरीमध्ये उदासी झाली. राजा राणीने भक्ती भाव पूजा पाठ सोडलं. त्या भगवान शंकराचे नाव घेणं बंद केला. तरी पण गाचवता तो गर्भ पोटी सांभाळला. गाचवता तो गर्भ पोटी सांभाळला. नकरीने त्या देवाला होते बापा, करणे त्या देवाला होते बापा, करणे त्या देवाला करणे त्या देवाला करणे त्या देवाला होते बापा, करणे त्या देवाला होते बापा, करणे त्या देवाला होते बापा, करणे त्या देवाला चौथ्याच्या वेळेस सर्व नाराजी. चौथ्याच्या वेळेस 9 महिने 9 दिवस झाले. सैन माता आली. का राणीबाई म्हणे तुझ्या मागे हा काय लागलं म्हणे, पोरं होतात आणि मरतात. सुदेवी राणी म्हणू लागली, अगे म्हणे करू काय आता, काय सेवा झाली, काय वैद माने, काय म्हणे साधू संत महात्म्याची सेवा झाली, काय दान धर्म केला, पण देव कोण्या ठिकाणी आड झालं नाही रे. का करायचंय आता, जो कर्मात असेल तसा होईल. थोड्या वेळामध्ये चौथा बाळ जन्मासी आला. ओही तसाच मरण पावणार. चार लेकराची माय न करे हाय हाय त्या बाळाच्यासाठी. बस म्हणे देवा आता नको पाहिजे मला मुलं बाळ, मला तशीच राहू दे. तेव्हा त्या बाळाची लाज सोन्यासारखी बाळ माझे चारही मातीमध्ये काढलं, पण देवाला काही दयाले नाही. पापीने मी माता कोठे का पाहिलं, कुठे पाहणार देवा. अरे लाडक्या बाळा कुठे पाहणार तुम्हाला. पापीने मी माता कोठे का पाहिलं, कोणाची मानी न माता कोणाची मानी रे, माता कोणाची मानी माय आहे. 4 पुत्र असून मी एकाही मुलाचा कौतुक पाहू शकली नाही. कशी माय असेल मी. 9 महिने पोटात ठेवलं. कशी आईचा प्रेम आहे रे दादा पहा. एवढी सेवा करून हा पुत्र माई बापाला दुःख देतो. किती मूर्खपणा आहे.
अज्ञान आहे. एक मायाच्या फासात पडल्याच्या नंतर माय बापाला कोणी समजत नाही रे दादा. पण धन्य तो पुंडलिक महाराज या माय बापाची सेवा केली. देवाला देव आले घरी तरी पण सुद्धा मागे फिरून पाहिलं नाही. धन्य धन्य पुंडलिका देवाची विटेवरी उभा केला. म्हणून संत महात्मे वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुंदर ते ज्ञान सुंदर ते ज्ञान बापा सुंदर ते ज्ञान ब्रह्म परमेश्वर मात्या पित्याची भक्ती पाहून कमरीवर हात देऊन उभे राहिले. पुंडलिक महाराजांनी माय बापांनी म्हटलं पुंड्या अरे देव घराची अरे हा राहू द्या तुमच्यापेक्षा देव मोठा नाही. अरे पण बसण्यासाठी देव देता. माझे वीट फेकला पाहिलं नाही ढकून आणि त्याच विटेवर उभे राहिले. हात देऊन उभे अजूनही आहेत. युगी 28 विटेवर उभा. अशा प्रमाणे बाबाने चौथाई बाळ मातीत गाडला. खूप नाराजी खूप दुःख झालं. सकाळीच आंघोळ करायचं तर त्याने 12 वाजता आंघोळ करावं. उदबत्ती नाही कापूर नाही म्हणजे आता बिलकुल नाव घेवायचं नाही. पती पत्नीने त्याग केला. त्या देवाचं नाव बिलकुल घेतलंच नाही. आणि देवाला करायचं होतं पाचवा तो गर्भ पोटी समावला. पाचवा तो गर्भ पोटी करण्याच्या देवाला होते बापा. करण्याच्या देवाला होते बापा. होते बापा करण्याच्या देवाला होते बापा. पाचवा गर्भ क्षमावला. पण सगळी नाराजी काय चिंता नाही. हे मरतात होवाच्या होईन नका हो. काही वेळ गेल्याच्या नंतर परमेश्वराचा आनंद पहा. भक्तीचा महिमा पहा. भक्तीचा महिमा अगाध आहे पण परीक्षा आहे दादा. या परीक्षेत जो भक्त पास झाला तो धन्य आहे. पण केव्हा जोपर्यंत इंटरव्ह्यू झाल्याशिवाय नाही परीक्षा झाल्याशिवाय नाही तुम्हाला पास नापासचा निकाल लागणार नाही.
अशी हे भक्ती आहे. रात दिवस मठ मंदिरात राहा, पण देवाला तुम्ही जोपर्यंत आपल्या अंतःकरणात बसवत नाही तोपर्यंत तुम्हाला काही फायदा होणार नाही. 5वा गर्भपोटी समावला, त्यावेळेस सई 9 महिने 9 दिवस झाले गर्भाला. करणे होते त्या देवाला करायचे होत. 5व्याच्या वेळेस सईसुईन माता धावत पळत आली. का माय, का राणीबाई म्हणे तुझ्या पाठीमागे म्हणे हे कसे सनी लागली. अरे कसा तुझा म्हणे देव की 5 पुत्र समाप्त झाले, हाय का वाचणार आहे बाई म्हणे. 5व्याच्या वेळेस पाहत 5वा बाळ जन्मासी आला. 5वा बाळात तोही तसाच मरण पावला. 5 लेकराची माय न करे हाय हाय बाळासाठी. बस म्हणे देवा का करू म्हणे राहू. देवा मला घेऊन जा, मला मार, माझे पुत्र मारलास तू. आता माडीचा राखण नाही ठेवलास, माडीचा राखण नाही ठेवलास. बाळाची केली बापा माझ्या देवाची केली हो. बापा माझ्या देवाची केली बापा माझ्या देवाची केली हो. कैलासपती बोलल्या नका काय रे म्हणे तुझी भक्ती करून काय केलं नाही. राजाला राग आला बोले चूल्हे में जाए धनावर दौलत और माया और बाइको. बोले यहाँ से बोले क्या करना चाहिए. बोले ये मकान घर को क्या करूं. बोले धन पाले इसको खाने वाला नहीं चलाने वाला नहीं, क्या करना है. पक्ष राजा निघून गेला उदयसा. दुर्देशामध्ये राजा गेला निघुनी. एक किरायाची खोली बनविला रे आणि त्या खोलीत राहू लागला आणि व्यापार करू लागला. संध्याकाळी याला भात भाजी पोळ्या बनवलं. जेव्हा याला बसला तर भाजी नाही ना पोळे नाही ना भाकर नाही, कसे गायब झाले पताचे. अरे म्हणे येते म्हणे सुखासाठी आलो म्हणे, हे का चमत्कार आहे. आता रात्रभर दुसऱ्या घरी काही मागलं घास कुटका आणि दुसऱ्या दिवशी मग स्वयंपाक केलं. चांगला दंडा धरूनच राहिला बेटा कोण खाते रे म्हणून. भात भाजी पोळ्या बनवलं. जेवायला गेला गंजात माहिती तर भातही नाही पोळ्याही नाही काहीच नाही. म्हणजे खाते कोण. असे करता करत ना बाबा 8 दिवस झाले राहिला न उपवासी राहून काम केला. देवा काय करावं रे म्हणे, सुखासाठी आलो तर म्हणे इकडे तशीच गंमत. 9व्या दिवशी म्हणे बरं आहे म्हणे, आपला घरच बरं. आता बायको इकडे सुदेवी राणी वाट बघत होती. स्वामी गेले माझे निघून, कुठे मी पाहिन देवा माझ्या. कुठे गेले असतील देवा. काहीतरी नाराजी आली. काय करायचं आहे नाराजीनी. देवा माझा पती आणून द्या. एवढ्यामध्ये तो पती आला. धावली आणि आपल्या पतीच्या गळ्याला धरलं. महाराज तुम्ही दुखी आणि मी दुखी आणि या दुःखामध्ये तुम्ही मला सोडून जाता म्हणे हा बरोबर नाही. गेले मरू द्या, बिलकुल काही चिंता करायची नाही. पण आपण त्या देवाच्या अरे त्या भोल्यानाथाचं आम्ही नाव घेणार नाही आता. असे करताना बाबा राजा राणी राहिले. 6वा गर्भ पोटी संभावला. 6वा गर्भ पोटी संभावला. करण्याच्या देवाला होते बापा. करण्याच्या देवाला होते बापा. करण्याच्या देवाला होते बाबा. करण्याच्या देवाला होते बाबा. करण्याच्या देवाला होते बापा. करण्याच्या देवाला
होते बापा होते बापा दादाच्या वेळेस 9 महिने 9 दिवस झाले त्यावेळेस पण काही खुशी नाही, सगळी नाराज. हे मरतात वाचतात काही अर्थ नाही. थोड्या वेळामध्ये 9 महिने 9 दिवस झाले गर्भाला श्री माता आली. भगवंताने दया केली पण काही सगळी नाराजी नाराज. 6वा बाळ जन्माची आला अन बाळ रडुसेला गलाती मारी. श्री माता म्हणू लागली राणीबाई, हो म्हणे हा मुलगा रडते ना, ते म्हणे त्याची काही गॅरंटी आहे, यंदा का मस्कून देईल देव काय पत्ता नाही, भरोसाच नको करू म्हणे त्याच्या. रात्र गेली दिवस निघाला, श्रीन माता सांगे राणीला अगे रात्री हा का दिवस निघाला, आणखी पुष्कळ बाकी दिवस आहेत ना, का भरोसा करतस याचा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 5 दिवस झाले. राणीबाई जिवंत आहे, 5 दिवस असे कोणते मोठे दिवस झाले म्हणे. असे करता करता 12 दिवस झाले. राजा राणी म्हणू लागले बेटा वाचवकारी म्हणे हा, ठीक आहे म्हणे वाचून जाईल, 1.25 महिन्याचा बारसा करणार. राहिला 1.25 महिन्यापर्यंत जिवंत राहिला. साऱ्या नगरीमध्ये पत्रिका दिलं, गडोगडची राजे बोलावला, ज्योतिषकार पोती मोठे मोठे ब्राह्मण विद्वान माणसाला बोलावलं. थाटाच्या बारसा केला. बारशाच्या दिवशी शेजारी चारच्या पुरी जमल्या, मस्त आनंदाचे पाडवे गाऊ लागले. अरे सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया, 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 सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया. कृष्ण कन्हैया मोरा कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया मोरा कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे 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 कृष्ण कन्हैया. पालन झुलावे यशोदा मैया, यशोदा मैया, पालन झुलावे यशोदा मैया, यशोदा मैया. नंद बाबा घरी आनंद आया, आनंद आया, नंद बाबा घरी आनंद आया, आनंद आया, नंद बाबा घरी आनंद आया, नंद बाबा घरी आनंद आया. सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया. ललना मेरे कान्हा यशोदा के कन्हैया, रे नंदा के लाला, मेरे कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया, सो जा रे मेरे कृष्ण कन्हैया.
झाल्याच्या नंतर ज्योतिषकाराने नाव काढलं, ए राजा चंद्रधर, तेरे लड़के का नाम बहुत अच्छा है भाई। महाराज क्या नाम निकला? तेरे लड़के का नाम बोले छलमेंद्र कुमार है भाई। छलमेंद्र कुमार नाव ऐकता बरोबर आई बापाला खूप आनंद वाटला, देवा माझा पुत्र महान हो आणि आम्हाला म्हणे त्याचे कौतुक पाहू दे। पण ज्योतिषकार म्हणत आहे, ए राजा थोड़ा बोले बीच में धोखा दिखता है बोले। और धोखा? अरे वो 5 मर गए धोखा, और यहाँ पर भी धोखा जा गया। नहीं जी बोले लिखा है बोले। क्या लिखा है पता? त्यावेळेस सांगू लागला ज्योतिषकार, येथे लिहिला आहे म्हणे याची जन्मकुंडली अशी आहे, हा 12-24 वर्षाचा होणार, 24व्या वर्षी याचा लग्न होणार, आणि लग्नाच्या दिवशी अरे सरप जाऊनिया पाड हा मरणार, नाही वाचणार नाही वाचणार असे म्हणता बरोबर राणी धरणीवर पडली। तेव्हा अरे हा काय केलास? सगळ्या पाया धावल्या, कान झापली दिलं, म्हटलं थोड्या वेळामध्ये जाग आला। राणीबाई कसं वाटतं तुम्हाला? काय करू म्हणे? तेव्हा मला मारून टाक, पण विचार करा, डोळ्याच्या समोर कोण्याही मायच्या कोण्याही माया बहिणीचं मुलगा जरी डोळ्याच्या समोर मरत असेल, आईला कसं वाटणार? जवान बाळ माझ्या डोळ्यासमोर मरणार, न माझ्या पित्याला कसे लागणार? तेव्हा म्हणे माय बाप नाही वाचणार रे म्हणे, तू आम्हाला मारून टाक, पण आमच्या पुत्राला मारू नको। ज्योतिषकार बाबा याचा काही उपाय नाही की म्हणे लिहिलाय तो सांगत म्हणे, आता वाचून जायचं म्हणे तुमची मर्जी, देवाची कृपा म्हणे, पण याची जन्मकुंडली अशी लिहिली आहे म्हणे। राजा म्हणू लागला, राणी झाला ना म्हणे, अरे ते 5 महिने तर आम्हाला म्हणे प्रेम भेटला नाही, हा 24 वर्षापर्यंत राहील म्हणे आमचा म्हणे प्रेम भेटेलच म्हणे। तू कर्मात असेल तसा होईल राजा, पण मायची ममता महान, आईचा मन कोवडा असतो रे दादा। काही म्हणा, आई सारखा प्रेम नाही, आई सारखी ममता नाही, न आई सारखा जगामध्ये देव नाही। आईची महिमा आगात आहे बाबा। पहा त्या दिवस पासून राजा राणी आणि तो छलमेंद्र बाळ रोजच्या रोज मोठा होऊ लागला, पण आईच्या डोळ्याच्या अश्रू हा रात्रंदिवस वाहत होत्या। देवा माझा पुत्र नको मारूस गा देवा, करीन तुझी सेवा रात्र दिवस, माझा एकुलता एक माडीच्या राखण मारू नको रे, रात्रंदिवस तुझी सेवा करणार। सोन्यासारखा मुलगा रोजच्या रोज मोठा होऊ लागला। पहा आई लहानपणात काय करतो, लहानपणात माडाना झिलविला मातेने, नरकाच्या पोतड्या फेकला गाण्याने, तोंडामध्ये खास चारलं, साखर पोळी दिली, जो म्हणलं तो दिला त्या आईनी। त्याचप्रमाणे बाबा रोजच्या रोज मुलगा मोठा होऊ लागला। 8 वर्षाचा बाळ अंगणामध्ये खेळू लागला। माझ्या सोन्यासारखा बाळ मरेल, माय वाचणार नाही कधी। राणीच्या मनात दुसरी कल्पना झाली,
आपल्या पतीला बोलावलं, पती देवा एक गोष्ट आहे म्हणे, एकच काय एकट्या मुलासाठी एक शाळा बनवून देऊ म्हणे ना, तेथे आपल्याकडून एक मास्टर ठेवू म्हणे. मास्टराला सांगायचं म्हणे याला म्हणे ब्रह्मचारी होण्याचा ज्ञान सांग, याने मरेपर्यंत लग्न नाही केल्या पाहिजे, लग्नच नाही झालं तर मरण कोठी होईल म्हणे. लग्नामध्ये मरण आहे. ठीक आहे तू म्हणतेस तसाच करतो. पहा राजाने क्रूर एका शाळा बनविला, शाळेमध्ये एक मास्टर ठेवलं. त्या गुरुजीला सांगितलं, गुरुजी की म्हणे याला म्हणे असं सांगा म्हणे का ब्रह्मचारी राहायला पाहिजे, मरेपर्यंत लग्न नाही झाला पाहिजे म्हणे. काय हरकत नाही म्हणे, पैसा लागेल पैसा देऊ म्हणे, पगार तुमचा. ठीक आहे म्हणे. त्या मुलाला शाळेत टाकलं आणि त्या छलमेंद्र बाळाला गुरुजी शिकवू लागले. म्हणून पहा कुठेही पहा गुरु आहे रे दादा. गुरु माझा 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 राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात गुरु माझा 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 राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात गुरु माझा 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 राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात तन मन धन अर्पण केला, तन मन धन अर्पण केला. माझ्या सद्गुरु राया देवाला, माझ्या सद्गुरु राया देवाला, माझ्या सद्गुरु राया देवाला, माझ्या सद्गुरु राया देवाला. निपटवीन या हृदयाचा, निपटवीन या हृदयाचा. देव माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु गुरु माझा राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा राहे बाई माझ्या मंदिरात, माझ्या मंदिरात. अशाप्रमाणे बाबाने रोजच्या रोज शाळा शिकवू लागला, त्याला ब्रह्मचार्याचा ज्ञान शिकवू लागला. धर्मेंद्र कुमार म्हणू लागला का मरते दम तक शादी नाही करूंगा. पहा असे करता करता बाबा 12 वर्षाच्या बाळ झालं. पण आईला धोका होता तेव्हा, आता 12 वर्ष राहिले माझ्या पुत्राचे, माझ्या पुत्राला मारू नको, लाडक्या बाळाचा नका घेऊ प्राण. माता रडे गात्या बापार. असे करता करता 24 वर्षाचा झाला. 24वा वर्ष लागला. 24व्या वर्षी त्याला एक दोस्त मिळाला. 2 महिन्यामध्ये अशी दोस्ती झाली का एकामेकाशिवाय राहत नव्हते. पण आता दोस्त रात्रंदिवस येत त्याच्या घरी, दोस्त एकामेकाच्या घरी जात नाही. माय बापाची राजा राणीची परिस्थिती पाहिली, म्हातारपणाला. शैलेंद्र एक बात बोलू बोले, बोले बोलो भैया, बोले क्या बात है? अरे यार बोले तू शादी क्यों नहीं करता, तेरे माता पिता बूढ़े हो गए, अरे उनकी सेवा कौन करेगा? ए बोले शादी का नाम नहीं ले रहा, मरते दम तक शादी नहीं करूंगा क्योंकि बोले गुरु का आर्डर है। अरे बोयाड़ा बिरने
अबे तेरे गुरु को तो बोले 10-12 लड़की है बोले, और होना चालू है। अबे वो बड़ा पगला बनाता है तेरे को। अबे शादी करने में बड़ी मजा है, शादी होती है, औरत आती है, फिर बाल बच्चे होते हैं, बाबूजी बाबूजी कहते हैं, बड़ी मजा है। याला लालच हो लागली। लेकिन यार बोले मेरे गुरु नहीं कहता ना, बोले अरे तेरे गुरु को फिर लड़की क्यों है? बोले वो बोलता है बोले कि जो शादी करता है नरक खदान में जाता है, नरक कुंड में जाता है, नीच यवनी में जाता है। अबे तो बोले तेरे गुरु ने क्यों किया? फिर वो नीच यवनी में जाएगा। अरे बेकार बात है, शादी कर। आला त्याच्या मनात आला घरी, आईला विचारू लागला, आई एक गोष्ट विचारू म्हणे, विचार बेटा. आई तुम्ही म्हातारी झाल्या, तुमच्या सेवेकरिता म्हणे माझं लग्न का म्हणून करत नाही? लग्न म्हणता बरोबर आई समज. पटकन मातेच्या नेत्री पाणी आलं. आई माझ्या लग्नाचं नाव ऐकता बरोबर तुला रड आला. अरे कुणाची लग्न होतात, माय बापाला खुशी होतो. आई तू कशाला रडतेस? बेटा म्हणे लग्न झाल्यावर कोणी कोणाचे होत नाही रे म्हणे, म्हणून रडायला. नाही आई म्हणे मी तुझा एकुलता एक म्हणे छलमेंद्र बाळ आहे, तुझी सेवा करणार, माता पिताची सेवा करणार, नाही भुलणार माते माते. जरी माझा लग्न झाला नाही तर म्हणे कुठेही जाऊन आपला म्हणे प्राण त्याग करून टाकणार. होणार गोष्ट चालणार नाही दादा. यासाठी बाबा रे आईला भयंकर चिंता झाली. चिंता से तुझाई घटे, सुख से घटे कभी, चिंता से तुझाई घटे, सुख से घटे कभी, पापा से लक्ष्मी घटे, कहे गए दास कबीर रामा, कहे गए दास कबीर. चिंता से कतुनाई घटे, चिंता से